फुटला पाहिजे. हा ये अर्धा तास लेट केला त्यांनी. ब्लिंकर ऑन करा, ब्लिंकर ऑन करा. फुल फॉग. त्याला ओव्हरटेक मारायचा असेल तर मारू दे. सकाळ सकाळ सुद्धा एकदम कडकडीत फॉग आहे. त्या मम्मीने तिळगुळाच्या पोळ्या बनवलेल्या, सो त्या खातोय. आणि कोल्हापुरी आय एम व्हीगन. वीगन वीगन यहाँ हो रहा है क्या IBW. व्हॉट्सअप मंडळी, मी प्रशांत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे व्हील्स टू राईड. तर गाईज, जसं मी लास्ट व्लॉगमध्ये बोललो होतो की एका मोठ्या राईडची आम्ही प्लॅनिंग करतो आहे आणि आम्ही चौघजण या राईडला जातो आहे. सो त्या राईडची सुरुवात केली आम्ही आता. माझ्यासमोर तुम्ही बघू शकता सुयश आणि आमचे 2 पंटर भेटतीलच आम्हाला कळंबोलीला. सो आम्ही टोटल 8 दिवसाची राईड प्लॅन केली आहे. तर आत्ता आम्ही निघालो आहे गोवासाठी आणि रिटर्नला आम्ही करणार आहोत कोकण कोस्टल. सो मालवण, रत्नागिरी आणि हरिहरेश्वर करायचा प्लॅन झाला आमचा. सो स्टे ट्यून. आता मोठ्या व्लॉग्सची सुरुवात होईल. सो या, जसं जसं आता आम्ही पुढे जात जाऊ तसं तसं इन्फॉर्म करत जाऊ. आणि सध्या आता लो लाईट आहे, रात्रीचा टाईम आहे. तर जितकं डिस्टन्स कवर करता येईल आम्हाला तेवढं आम्ही करू आणि मोस्ट प्रोबॅबली मॉर्निंगला स्टार्ट करू ॲक्च्युअल POVs वगैरे. आणि जिथे जिथे ब्रेकफास्टसाठी वगैरे कुठे थांबलो आम्ही चिल करायला, थोडं रेस्ट करायला, तर करू कॅमेरा चालू. तोपर्यंत बाय. येस, तर आता आम्ही पोचतो आमच्या मीटअप स्पॉटला. सो आता वाजायला आल्यात 12:30 आणि आम्ही पनवेल क्रॉस केलं आहे आणि कळंबोलीच्या इकडं राईड घेतला आहे. सो भेटू आता साहिल आणि राजला आणि एकदा इंटरकॉम कनेक्ट करू त्यांच्याबरोबर, थोडंसं पाणी वगैरे पिऊ आणि मग पुढच्या प्रवासाला लागू. सो आता थांबलो कीच भेटू तुम्हाला. चलो. सो आम्ही पोचलोच आता मीटअप स्पॉटला. सो मी आणि सुयश पोचलो, थांबलो इकडे. पण राज आणि साहिल अजून आले नाही ॲज तर आम्ही आमच्या बाईक जात होतो जरा. फर्स्ट टाईम मी आम्ही लोडिंग करून चालवतो मी आणि सुयश. तर सुयश तिकडे थांबलं समोर. ठीक आहे, आता गाड्या दाखवतो. सो गाड्या फुल लोडेड आहेत आता. ट्रेन बॅग बांधलो मी आणि टँक बॅग लावलं. सो सुयशने पॅनियर्स, बॅकपॅक आणि पाठीवर आमच्या हायड्रा बॅग आणि ऑल्सो द थाय पाऊच. फुल लोडेड आहेत गाड्या. One eternity later. येस, तर साहिल आणि राज आलेत आणि आता आम्ही निघायची तयारी करतो. सो अर्धा तास लेट केला त्यांनी. झालं आता परत एक आम्ही चहा पिऊन झाले आमची. सो निघतो आता पुढे. हां बस, सगळे सुटून जाऊया, नीट जाऊया. येस. पहिल्याच्यात फुटला पाहिजे. हां ये. येस. सो गाईज, आता आम्ही निघालो आहोत प्रॉपर ऑल सेट. आता आमचा नेक्स्ट नेक्स्ट हॉल्ट आहे आमचा ऑलमोस्ट पोलादपूर. सो 100 किलोमीटर्स आहे ऑलमोस्ट इथून. सो आता तिकडे थांबू. मध्ये आता अंधारच आहे आणि थंडी पण वाटायला लागली आहे मस्त. सो थोडासा लेट झाला आहे
पण कवर अप होईल आता, काही इश्यू नाही. चलो. तर इथे आम्ही माणगावला थांबलेलो पेट्रोल भरायला. सो फ्युल अप केलं आता आम्ही. आता नेक्स्ट स्टॉप ऑलमोस्ट आता संगमेश्वरला थांबू आणि बघू आता मध्ये काय नाश्त्याला भेटला ऑमलेट पाव वगैरे तर खाऊन घेऊ, नाही तर आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट संगमेश्वर. हा हे करा करा, ब्लिंकर्स ऑन करा, ब्लिंकर्स ऑन करा. फुल फॉग. येल्लो लाईट ओपी. तर आता आम्ही जरा ब्रेकफास्ट करायला थांबलोय. सगळे गार झालेत, गार. ऑमलेट पाव. आता ब्रेकफास्ट करूया आणि मग राईड कंटिन्यू करूया. खूप टाइम आहे बस. तर गाईज आता उजाडलंय. आता 7 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहेत आणि आम्ही मागे एक हॉल्ट घेतलेला अराउंड पोलादपूरच्या इकडे. सो ऑमलेट पावचा आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही टुवर्ड्स संगमेश्वर चाललो आहे. सो तिथून मग एक आपण लेफ्ट घेऊ देवरुखसाठी आणि आपला त्या रूटने पुढे कंटिन्यू करू. आम्ही संगमेश्वरवरून टुवर्ड्स रत्नागिरी नाही जातो, आम्ही देवरुख मार्गे जातो. सो या. आणि आता उजाडलं आहे तर आता व्लॉग मस्त वाटेल. अराउंड 92 किलोमीटर्स आहे अजून. सो तिकडे थांब फ्युल अप करू फायनल. सो आम्हाला गोवामध्ये फिरताना काही फ्युलिंगचं टेन्शन नसेल आणि एक लंच ब्रेक घेऊ आणि कंटिन्यू करू. ए भाई डॉगेच्या बेंच. अरे गाडी ती कार क्रॉस झाली आणि अचानक भेंडी समोर. अरे ती कार क्रॉस झाली ही बोलेरो आणि अचानक दिसला रे असा. आता आम्ही संगमेश्वर क्रॉस केलं आहे आणि संगमेश्वरच्या इथून एक डेपोच्या इथून लेफ्ट घेऊन पुढे देवरुख साईडला आलो आहे. एक फ्युल स्टॉप घेतलेला. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपवर थांबलेलो, थर्मल्स वगैरे काढले आणि जरा फ्रेश होतं. सो आत्याने माझ्या आत्या मम्मीने तिळगुळाच्या पोळ्या बनवलेल्या, सो त्या खातो आहे आणि सगळ्या मोबाईल वगैरे जरा चार्जिंगला लावतो थोडं आणि मग पुढे निघू. अजून अराउंड 200 किलोमीटर बाकी आहे. सो भेटू. तर आता आम्ही लंचसाठी थांबलो आहे. तर माझा व्हेज पनीर पुलाव आणि कोल्हापुरी
I am vegan. Vegan. Yeah. Vegan. Very much vegan. येस. तर आता आमचा लंच वगैरे करून झालं आणि आम्ही आता पुढे निघालो आहे. सो 15 किलोमीटरच लांब आहोत आम्ही आमच्या डेस्टिनेशनपासून. सो सुयशच्या मावशीच्या घरी आम्ही थांबू, फ्रेश वगैरे होऊ, झोपू आणि उद्या पुन्हा राईडला सुरुवात करू, गोवा एक्सप्लोअर करू. सो स्टे ट्यून. आव 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 च्या गावात डोळ्यात लागलं रे डायरेक्ट जाऊन. यहाँ हो रहा है क्या IBW? या तर आम्ही आता पोहोचलोय मंदिराजवळ सुयशच्या मावशीकडे. एकदम मस्त असं गावात. हे बघा, इथे एक मस्त देवीचं मंदिर आहे. येस. कुठे लाव अंदर